झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। शाळेविषयी हिच्याशी बोललंच पाहिजे। काही झालं तरी मी शाळा बंद होऊ देणार नाहीये। आणि हिचा कितीही राग आला तरी अक्षरा म्हणते तसं जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून हिच्याशी बोलावं लागेल आणि आपलं काम काढून घ्यावं लागेल। शाळा सुरू राहायलाच हवी। काय तब्येत बरी आहे? बरी आहेस का तू? आम्हाला काय बोलला काय तुम्ही? आपण दोघेच आहोत ना इथे। तुलाच विचारलं मी, ठीक आहेस का तू? हां, आम्ही ठीक आहोत। आम्हाला काय झालंय? काही झालं नाहीये? नाही। तू विसरलीस का? काय? तुझी तब्येत बरी नव्हती ना काल? नाही का ते दुर्गेश्वरीने खूप धावपळ केली, ते डॉक्टर बिचारे पळत पळत आले, अधिपती काम सोडून अर्धवट आला। हा, त्या दुर्गीला काय अक्कल नाही। हे आम्ही किती वेळा सांगतोय तिला असलं पॅनिक मध्ये जाऊन काही करत जाऊ नगस, पण तिच्या डोसक्यात काही शिरत। आता काल काय आम्ही काय अंथरूणला खेळलो होतो काय? थोडंसं आमचं बीपी वरखाली झालं, बाकी काही नाही। आता नॉर्मल आहे? हा, नॉर्मल आहे, एकदम नॉर्मल आहे, एकदम चांगलं। आम्हाला काय झालंय काय? गुड। गुड काय? नाही, तू म्हणालीस ना आता की नॉर्मल आहे, तुला काही त्रास होत नाहीये, तर ते चांगलं वाटलं मला, म्हणून म्हणालो गुड। काय बघतेस का अशी? नाही, सवय नाही आम्हाला कसली? हे तुमच्या अशा बोलण्याची। अच्छा, मी काही वेगळ्या भाषेत बोललो का? नाही, तुम्ही नेहमी बोलताय तसं बोलत नाही। आता काल भी तुम्ही एकदम आमच्याशी सॉफ्ट मध्ये बोलला, म्हणून आम्हाला जरा वेगळं वाटलं। नाही, मी असा विचार केला की आता सगळं चांगलं चाललंय, नाही आता लग्न होणार आहे ना आपलं। मग नाही, मी तोच विचार केला की आता लग्न होणार आहे, घरात चांगलं काहीतरी घडणार आहे, तर घरातलं वातावरण हसतं खेळतं हवं ना। कशाला उगाच वादावादी, टेन्शन? जे तू ठरवलंयस, तू जो शब्द दिलायस तो तू पाळ। तू अक्षराला घरी आण, जो शब्द मी तुला दिलाय तो मी पाळतो। लग्न होऊ दे। एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला, कशाला मध्ये नवीन विषय आणतेस तू? नवीन विषय? कुठला नवीन विषय मध्ये आणला आम्ही? हा, शाळेचा। शाळेचं काय? शाळा बंद करायला का निघालीस? एक म्हणजे तो विषय नवीन नाही, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे काय? मी घरात राहतो ना, कळतं। घरातूनच कळलोय। आम्हाला वाटलं तुम्हाला बाहेरनं कळलं, तुमच्या लाडक्या सुनबाईंकडून कळलं। हे बघ, मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये। महत्वाचं हे आहे की तू शाळा बंद करायला का निघालीस? का म्हणजे आम्हाला बंद करायची आहे शाळा? तेच विचारतोय ना, का बंद करायची? बुडीत खात्याचा धंदा आहे तो। काय धंदा? मग काय तर, 1 रुपयाचा कवा फायदा नाही झाला त्या शाळेतून। एकतर ती शाळा धंदा व्यवसाय म्हणून आम्ही सुरू केलेली नव्हती, कळलं ना। शाळा म्हणजे ज्ञानदानाचं ठिकाण असतं। मुलं शिकतात, तिथं शिकून मोठी होतात, बाहेर जाऊन नोकऱ्या करतात, चांगल्या पदावर या देशाचं भवितव्य घडवतात। हे सगळं घडतं तिथं। झालं का? तुम्ही पण लागलात का मास्तरीनबाईंची भाषा बोलाया? त्या या घराबाहेर गेल्यात असं आम्हाला वाटतच नाही, कारण जो येतो तो त्यांचीच भाषा बोलतोय। कारण शिक्षणाचं महत्व कळतं ना आम्हाला, म्हणून त्या भाषेत बोलतो आम्ही। अडाणीबाईला काय कळणार शिक्षणाचं महत्व, शाळा? आणि तेवढी अक्कल असती तुझ्याकडे तर शाळा बंद करायचा विचार सुद्धा केला नसतास, हा मूर्खपणा केला नसतास तू। झालं का तुमचं समाधान? आलात का तुम्ही मूळ पदावर? म्हणजे आम्हाला घालून पाडून बोलल्या बिगर तुम्हाला काही चैनच पडत नाही, नाही का? तरी गेले 2-3 दिवस आम्ही म्हणतो काहीतरी चुकल्यावानी वाटतंय, चुकल्यावानी वाटतंय। मग ध्यानात आलं आमच्या, यो माणूस एकदम सॉफ्ट मध्ये बोलतोय आमच्याशी। चुकल्यावानी वाटणारच, हा? पण आता लावलात का नाही तुमचा नेहमीचा सूर? माणूस नाटकीपणा किती दिवस करणार हो? हा, शेवटी फिरलंच नव तुमचं डोसकं।
डोकं उगच फिरत नाही माझं, तू फिरवतेस. मी तुझ्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करतोय. म्हटलं तर लग्न वगैरे ठरतंय तर बरं वागूया, भांडणं नकोत. तर तुला ते पटत नाहीये. तुझ्यात कसलाही बदल नाही, हो ना? केला की आमच्यात बदल. जे आम्हाला करायचं नव्हतं ते करायची तयारी दाखवली आम्ही. सुनबाईंना घरला परत आणण्याची अट मान्य केली का नाही तुमची? हा, यो केवढा मोठा बदल आहे आमच्यातला. आता काय पायगड्या घालू काय त्यांच्या समोर घरला परत यायला? अजून काय करणार आम्ही? हे बघ, तू शाळा बंद करू नकोस एवढंच म्हणणं आहे माझं. आता तसलं काय होऊ शकत नाही. का? का नाही होऊ शकत? नोटीस गेली आहे शाळेला. शाळा आता बंद होणार. ही मोठी चूक करतेस तू भुवनेश्वरी. उलट आम्ही आमची चूक सुधारतोय. अहो, इतकी वर्ष ती शाळा सुरू ठेवून आम्ही मोठी चूक केली. आता बंद करून कटकटच मिटवून टाकतो त्या शाळेची. अरे, शाळा म्हणजे कटकट नाहीये. आमच्यासाठी आहे. आणि नुसती कटकट नाही, रोजची डोकेदुखी आहे. दिवस उजाडला की 100 प्रॉब्लेम त्या शाळेच्या आमच्या समोर येतात. कंटाळलो आम्ही ते प्रॉब्लेम सोडवून सोडवून. आता काय तो विषय संपवूनच टाकतो आम्ही. तुला हवं ते करतोय ना मी, मग का त्रास देतेस? आम्हाला हवं ते म्हणजे? अगं म्हणजे शब्द दिला ना मी तुला. लग्न करायला तयार झालोय ना मी. हा, मग लग्नाचा आणि शाळेचा काय संबंध आहे? दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे असं काही वेगळं वगैरे नसतं. सगळं एकमेकांच्यात गुंतलेलं असतं. आणि भुवनेश्वरी, मी तुला सांगतोय, तू जर असं वागत राहिलीस ना तर मी तर काय काय करणार तुम्ही? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. खूप समजावतो मी स्वतःला की शांतपणे बोलूया, समजुतीने घेऊया, पण तू ते होऊ देत नाहीस. चिडायला लावतेसच तू. मग तुमचा स्वभाव आहे चिडका, त्याला आम्ही तरी काय करणार? हा, आणि आता तुम्ही आम्हाला वचन दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या पोराच्या डोसक्यावर हात ठेवून शपथ घेतल्या. ती शपथ जर का तुम्ही मोडली तर सुनबाईंच्या या घरला येण्याचे सगळे दरवाजे आम्ही स्वतःच्या हाताने बंद करू. आणि स्वतःच्या हाताने त्या दाराला एवढं मोठं कुलूप लावू की पुढच्या 7 जन्मात त्यांना ते उघडता येणार नाही. भुवनेश्वरी, भुवनेश्वरी, हे अपेक्षित नाहीये तुझ्याकडून. तू शब्द दिलास मला, तू अक्षराला आणशील म्हणून. तू आता असं नको म्हणू. आम्ही आमचा शब्द पाळणार. सुनबाईंना घरला परत आणण्याचं वचन दिलंय ते आम्ही करून दाखवणार. पण शाळा बंद करण्यापासून आम्हाला कुणी बी थांबवू शकत नाही. तुझे बाबा भेटले होते का? मला सारखे विचारत होते, पोटाला का हात लावताय, पोटाला का हात लावताय. मी म्हटलं रहस्य आहे माझ्या पोटात. खूप इच्छा झाली, पण असं काही गडबडीत नाही सांगायचं मला तुझ्याबद्दल. योग्य वेळ आली की सांगायचंय. जेव्हा त्यांना तुझ्याबद्दल कळेल ना, तेव्हा इतका आनंद होईल त्यांना. त्यांना खूप आवडतात तुझ्यासारखी क्यूट लहान मुलं. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज